अन्न साखळीच्या सर्वोच्च स्थानी कोण असतो? आपला जो टायगर किंवा आपला जो पट्टेरी वाघ आहे तो अन्न साखळीच्या सर्वोच्च स्थानी. मग त्याला केंद्रस्थानी ठेवून त्या सर्व अन्न साखळीचं रक्षण करण्याकरिता व्याघ्र प्रकल्पांची स्थापना केली जाते. मग गवतातला छोट्यातल्या छोट्या किड्यापासून ते भल्या मोठ्या गव्यापर्यंत सगळ्यांचं रक्षण ह्या व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत केलं जातं. मग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जैवविविधतेविषयी बोलायचं झालं तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आतापर्यंत 36 प्रजातींच्या सस्तन प्राण्यांची नोंद झाली. त्यामध्ये आपला भारताचा राष्ट्रीय प्राणी पट्टेरी वाघ किंवा बेंगाल टायगर आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, त्यानंतर बिबट्या, त्यानंतर रानकुत्रे, अस्वल, आपल्याकडे जगातल्या रानटी गुरांची सर्वात मोठी प्रजाती आकाराने किंवा वजनाने रानगावा म्हणजेच इंडियन गौर देखील आहे. त्यानंतर आपल्याकडे जगातली सर्वात लहान रानमांजर रस्टी स्पॉटेड कॅट देखील आहे. त्यानंतर आपल्याकडे एशियातला आकाराने सर्वात मोठं रानमुंगूस स्ट्राईप नेक मुंगूस देखील आहे. त्यानंतर आपल्याकडे जगातलं एकमेव 4 शिंग असणारा हरिण चौशिंगा म्हणजेच 4 हॉर्न्ड अँटेलोप देखील आहे. त्यानंतर आपल्याकडे जगातलं सर्वात लहान हरिण माऊस डिअर देखील आहे, ज्याला मराठीमध्ये पिसोरी म्हणतात. त्यानंतर पक्ष्यांविषयी बोलायचं झालं तर आत्तापर्यंत आपल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 275 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली. त्यामधले जे 14 पक्षी आहेत ते पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ आहेत. म्हणजे ते पश्चिम घाट सोडला तर जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही आढळत नाहीत. मग त्यामध्ये मलबार पॅराकिट, रूफस बॅबलर, विगर सनबर्ड, त्यानंतर मलबार ग्रे हॉर्नबिल, ग्रे फ्रंटेड ग्रीन पिजन अशा जवळपास 14 पक्ष्यांचे जे प्रदेशनिष्ठ आहेत पश्चिम घाटात ते आपल्याकडे आहेत. त्यानंतर फुलपाखरांविषयी बोलायचं झालं तर आपल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आत्तापर्यंत 125 प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद झाली, ज्यामध्ये भारतातलं सर्वात मोठं सदर्न बर्डविंग, त्यानंतर भारतातलं सर्वात लहान ग्रास ज्युएल आणि आपल्या महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन यांची देखील संख्या आपल्याकडे चांगली आहे. आणि आपल्याकडे अनेक दुर्मिळ वनौषधी आहेत, त्यानंतर अनेक दुर्मिळ वृक्ष आहेत, झाडं झुडपं आहेत. तर अशी आपली सह्याद्रीची विपुल जैवविविधता आहे. मग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या महत्त्वाविषयी बोलायचं झालं तर युनेस्कोने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. त्यानंतर बर्ड लाईफ इंटरनॅशनल यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला पक्ष्यांचा महत्त्वाचा आदिवास म्हणून घोषित केलं आहे. आणि त्यानंतर आपला जो पश्चिम घाट आहे, जो आपला वेस्टर्न घाट ज्याला म्हणलं जातं, त्या वेस्टर्न घाटमध्ये उत्तरेकडील वाघांचा शेवटचा आदिवास सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. मग पश्चिम घाटात आपल्याला वाघ जे सापडतात ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानंतर दक्षिणेकडे सापडायला लागतात. तर वाघांचा उत्तरेकडचा आपल्या पश्चिम घाटातला शेवटचा आदिवास हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. तर असं आपल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाविषयी आपण आता वाल्मिकी पठाराच्या ट्रेकला जाणार आहोत. ट्रेकला जाताना सर्वांनी शांतपणे जायचं आहे. ही तुमची पिकनिक किंवा घरचा कुठलाही कार्यक्रम नाही आहे. हे आपलं निसर्ग अभ्यास शिबिर म्हणजेच निसर्ग अभ्यास सहल आहे. मग त्यात तुम्हाला सगळ्यांना निसर्गाची माहिती घ्यायची आहे आणि आपलं ज्ञान वाढवायचं आहे. जर कुणाची बडबड दिसली त्या अल्कलाइडचा उपयोग हा कॅन्सरवर औषध बनवण्यासाठी केला जातो. मग मागच्या काही काळामध्ये त्या नरक्याची त्या औषध बनवणाऱ्या कंपन्यांना विकण्यासाठी तस्करी केली जात होती या झाडाची. जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे काही ठिकाणी तस्करीच्या ह्याच्यात हात असल्यामुळे ते स्टाफ पण काही ठिकाणी सस्पेंड झालेला आहे. तर हे आपल्याकडचं महत्त्वाचं आणि दुर्मिळ झाड आहे. मग घाणेरा का म्हणतात किंवा स्टिंकिंग ट्री का म्हणतात? ज्यावेळेस याला फ्लावरिंग म्हणजेच फुलोरा येतो त्यावेळेस ह्याच्या फुलांचा उग्र लांबवर पसरणारा वास येतो, म्हणून त्याला स्टिंकिंग ट्री किंवा घाणेरा देखील म्हणतात. पण त्याचं अमृता हे नाव सार्थ आहे, कारण की त्याचा उपयोग हा कॅन्सरवर औषध बनवण्यासाठी त्याच्या खोडाचा किंवा सालीत असणाऱ्या कॅम्प्टोथेसिनचा वापर केला जातो. मग त्या कॅम्प्टोथेसिन आता आपण लॅबमध्ये देखील बनवू शकतो. त्यामुळे याचे तस्करीचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे. किंवा आमचे जे वन विभागाचे कर्मचारी आहेत ते चांगल्या प्रकारे प्रोटेक्शन करतात, म्हणून देखील याची तस्करीचं जे प्रमाण आहे ते पूर्णपणे थोडक्यात कमी झालेलं आहे. त्यानंतर हा समोरचा जो तुम्हाला वृक्ष दिसतोय हा वरती, त्याला चांदाडा म्हणतात, इंग्लिशमध्ये देखील चांदाडा. आणि त्याचं शास्त्रीय नाव, याचं नारक्याचं शास्त्रीय नाव मॅपिया निमोनियाना आणि ह्या चांदाड्याचं शास्त्रीय नाव मॅकरंगा पेल्टाटा. मग ह्या चांदाड्याचा उपयोग समजा आपल्याला स्थानिक लोक कसे करतात, पूर्वी कसे करायचे, मॅकरंगा पेल्टाटा तुम्ही मराठी नावं लिहिलीत तरी चालेल,
जर इंग्लिश नाव पटकन समजत नसेल किंवा लिहिता येत नसेल तर फक्त मराठी नाव लिहा. तर मॅकरंगा पेलटाटा म्हणजे चांदडाचा उपयोग जर आपल्याला एखादी मोठी जखम झाली तर त्याच्या झाडात जो चीक असतो त्या चिकाचा वापर त्या जखमेवर लावण्यासाठी करतात. मग ती जखम लवकर भरून येते. किंवा पूर्वी या झाडाच्या पानापासून आपल्या पत्रावळ्या ज्या असतात त्या पत्रावळ्या बनवल्या जायच्या. त्यानंतर आता स्थानिक लोक याचा उपयोग आपण जो रानमेवा खातो, आपली करवंद असतील किंवा तोरणं असतील किंवा जांभळं असतील किंवा आळू असतील, ते विकण्यासाठी द्रोण बनवण्यासाठी करतात. ह्या द्रोणमध्ये ते आपला रानमेवा विकतात. त्यानंतर चांदाड्याचा उपयोग त्याच्या पानांचा काही राज्यांमध्ये गूळ जो असतो तो गूळ पॅकिंग करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी देखील केला जातो. चालेल. मग शेकरूचं वैशिष्ट्य असं आहे की शेकरू ज्यावेळेस त्याला पिल्लं द्यायची असतात त्यावेळेस एक जोडी मिळून 5 ते 7 घरटी तयार करतात अशा प्रकारची. आता इथं एक घरटं आहे तर त्या बाजूला तिकडे लांब एक घरटा असेल, त्यानंतर इकडे एक घरटा असेल, ह्या बाजूला एक घरटा असेल, अशी 5 ते 7 घरटे असतात. मग 5 ते 7 घरटी कशासाठी करतात? त्यांच्यावर जे भक्षक आहेत जे त्यांच्या प्राण्यांना त्यांच्या पिल्लांना खाण्यासाठी येतात त्या भक्षकांना चकवा देण्यासाठी ती अशी जास्त घरटी करतात. मग एका घरट्यातनं दुसऱ्या घरट्यात ती सतत पिल्लांना स्थलांतर करत असतात. मग पिल्लाचं स्थलांतर कसं करतात? पिल्लू स्वतःचं बॉल तयार करतं. बॉल म्हणजे गोल स्वतःला गुंडळून घेतं. तुम्ही खवले मांजर बघितलंय कसं त्याला हातबीत लावलं तर पटकन गोल होतं, तसं त्याप्रमाणे ते गोल होतं. मन्नार किंवा मादी त्याला तोंडात उचलून झाडांवरनं उड्या मारत दुसऱ्या घरट्यात शिफ्ट करतात. मग शेकरूवर बिबट्या असेल, रानमांजर असेल, जंगल कॅट, त्यानंतर कृष्ण गरुड जो आपल्या सह्याद्रीतला सर्वात मोठा रॅप्टर म्हणजे शिकारी पक्षी आहे, त्याच्या पूर्ण वाढ झालेल्या पक्षाचं अंतर जे आहे दोन्ही पंखांमधलं त्याला विंग स्पॅन म्हणतात. या पंखाचं तर त्या पंखाचं 4.5 ते 6 फुटांपर्यंत असतं कृष्ण गरुड, ब्लॅक ईगल. मग ज्यावेळेस आमच्या वन विभागातर्फे शेकरूंची गणना केली जाते त्यावेळेस प्रत्यक्ष दिसलेले शेकरू व शेकरूंच्या घरट्यांची संख्या देखील मोजली जाते किंवा नोंद केली जाते. मग प्रत्येक 5 ते 7 घरट्यामागं शेकरूची एक जोडी, या प्रकारे मग आपण त्या भागातल्या किंवा त्या जंगलातल्या शेकरूंची संख्या काढली जाते किंवा एक अंदाज बांधला जातो की ह्या जंगलामध्ये सध्या इतके शेकरू आहेत. मग आपण ॲक्टिव्ह घरटं कसं ओळखू शकतो? आता समोर जे वरती घरटं दिसतंय ते पूर्णपणे सुकलेलं आहे आणि शेकरूचा नोव्हेंबर ते डिसेंबर हा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे आपल्याला काय समजतं हे शेकरूचं घरटं सध्या ॲक्टिव्ह नाही आहे. मग शेकरू काय करतात? दरवर्षी अशा घरट्यांना नवीन फांद्या पानं आणून रिनोव्हेट करतात आणि तीच घरटी परत परत वापरतात. मग ज्या घरट्यात आपल्याला ताजा पाला किंवा ताज्या फांद्या दिसतील ते घरटं आपण ॲक्टिव्ह आहे असं समजू शकतो. वाळवीचं वारुळ आहे. मग वाळवी काय करते? जंगलात जे झाडं पडलेली असतात त्या झाडांना खाण्याचं म्हणजे त्यांचं विघटन करायचं काम वाळवी करते. मग ह्या वारुळाचं वैशिष्ट्य असं असतं की आपल्या शहरात कशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्समध्ये कसे एक खोली दुसरी खोली किंवा एक फ्लॅट दुसरा फ्लॅट असतो त्याप्रमाणे त्यांची आतमध्ये कंपार्टमेंट्स असतात आणि मग त्यामध्ये राणी वाळवी झाली, त्यानंतर कर्मचारी वाळवी झाली, अशा प्रकारे राहतात. मग ही वाळवीला नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या सह्याद्रीच्या जंगलात 3 महत्त्वपूर्ण घटक आहेत किंवा 3 महत्त्वपूर्ण प्राणी आणि पक्षी आहेत. मग त्यातला प्रमुख प्राणी आहे अस्वल म्हणजे स्लॉथ बियर. थोडंसं इकडे लांब 5-6 फोटो प्रत्येक ठिकाणी घ्या. आडवे घ्यायचे, आडवा करून घ्यायचा मोबाईल, उभे नाही. हां, सगळे बसतील असं. तर अस्वल हे मिश्रहारी असतं, जास्त करून फळं खातं, पण ज्यावेळेस त्यातला अन्नाची कमतरता असते त्यावेळेस ते वाळवी देखील खातं. मग अनेक वेळेस आपल्याला अस्वलाच्या विष्ठेत वाळवीचे रेमिनिंग्स मिळतात. मग अस्वल एवढा मोठा प्राणी जरी असला तरी तो वाळवी खाऊन देखील जगतो. मग त्यानंतर दुसरा प्राणी आपल्याकडे खवले मांजर, ज्याला इंग्लिशमध्ये पँगोलिन म्हणतात. खवले मांजर दुर्दैवाने जगातला सगळ्यात जास्त तस्करी होणारा प्राणी. मग तस्करी का होते त्याच्या अंगावर जी खवले असतात त्या खवल्यांविषयी चीनमध्ये असे गैरसमज आहेत की त्या खवल्यांपासून शक्तिवर्धक औषधं तयार होतात, पण मुळात तसं होत नाही. तो पूर्णपणे गैरसमज असतो. का गैरसमज असतो? ती खवले ज्याच्यापासून बनलेली असतात केरेटिन, त्या केरेटिनपासूनच आपले नख आणि केस बनलेले असतात. मग जर ते खवले औषधी असू शकतात तर मग आपले नख आणि केस देखील औषधे असायला पाहिजेत की नाही? पण आपण काय करतो? पैसे देऊन सलूनमध्ये जाऊन
केस कापतो किंवा दर आठवड्याला नख कापून फेकतो, किंवा जर एखाद्याला नख चावायची किंवा नख खायची सवय असते, त्याला तर किती शक्ती आली पाहिजे होती, हां, त्यांनी भीमपराक्रम केले असते जर तसं असतं तर. पण तो पूर्णपणे गैरसमज असतो. मग ह्या गैरसमजातनं वाळवीवर नियंत्रण ठेवणारा एक महत्त्वाचा घटक दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. मग खवल्या मांजराची जास्त करून शिकार ही कोकणात होते. मग मध्यंतरी कोकणात किंवा सह्याद्रीच्या पट्ट्यात खवल्या मांजराविषयी एक गैरसमज पसरला होता. जर खवल्या आपण पकडला आणि त्याच्या खवल्याला टेस्टर लावला तर तो टेस्टर पेटतो, आणि तो टेस्टर पेटला तर त्या खवले मांजराची तस्करीच्या बाजारात जास्त किंमत मिळेल. पण खवलेला टेस्टर लावल्यावर पेटणार आहे का? आपल्या नाकाला टेस्टर लावल्यावर पेटेल का? काहीच नाही, कारण की त्याला कुठलाही विद्युत सप्लाय नाही आहे. मग तसं होत नाही. मग हे गैरसमज कोण पसरवतं? जे तस्कर असतात, त्या तस्करांकडनं हे गैरसमज पसरवले जातात, जेणेकरून स्थानिक पैशांच्या हव्यासपोटी जंगलात जातील, त्या खवल्याला पकडतील आणि टेस्टर लावून बघतील. बरं, टेस्टर तर पेटणार नाही आहे. मग टेस्टर नाही पेटल्यावर मग ते कुठल्या तरी तस्कराशी संपर्क करून मिळेल त्या भावात विकून टाकतात त्या खवल्याला, जेणेकरून बाबा एवढं जंगलात गेलोय, त्याला पकडून आणलाय, मग ती मेहनत वाया जाऊ नये, काहीतरी पैसे मिळावं म्हणून मग तस्कराला मिळेल त्या भावात विकून मोकळतात. मग स्थानिकांनी ती पकडायला जावं खवले, त्याची शिकार करावी म्हणून त्यांना हे लालच दाखवलं जातं. हे जे काय गैरसमज आहेत ते म्हणून पसरवले जातात. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे आपल्यावर वाळवीवर नियंत्रण ठेवणारा वूडपेकर्स, म्हणजे सुतार पक्षी. तुम्ही बघितलं असेल, सुतार पक्षी झाडावर टक 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 करतो, त्याच्यात होल करतो आणि त्या होलमध्ये आतमध्ये झाडात काय असतील त्या वाळवी खातो. मग सुतार पक्षाचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही बघितलंय का सुतार पक्षी किती जोरात झाडावर टक 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 करतो, किती वेगाने करतो, एका मिनिटात कितीतरी वेळेस त्याचं डोकं पुढं मागं होतं. तसं आपण करू शकू का? आपण करायला गेलो तर आपण चक्कर येऊन पडणार. मग तो का चक्कर येऊन पडत नाही? त्याच्या मेंदूभोवती एक लिक्विड फॉर्मचं आवरण असतं, म्हणजे एका लिक्विड फॉर्ममध्ये त्याचा मेंदू सुरक्षित असतो. मग त्यांनी किती जरी जोरात डोकं हलवलं तरी त्याच्या मेंदूला इजा पोहोचत नाही. ते जर लिक्विड नसतं तर त्याचं देखील आपल्याप्रमाणे देखील तो चक्कर येऊन पडला असता, किंवा ब्रेन हॅमरेजनी देखील त्याचा मृत्यू झाला असता. मग जे वूडपेकर्स आहेत त्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य असं की वूडपेकर्स साधारणपणे पक्ष्यांची जीभ केवढी असते किंवा आपली तरी जीभ केवढी असते, जोपर्यंत आपला जबडा आहे तितकी लांबीची आपली जीभ असते. पण जे वूडपेकर्स आहेत त्यांची जीभ खूप मोठी असते. चोचेपासनं ती जीभ खालून वळून इथनं जबड्यापासनं डोक्याच्या म्हणजे मेंदूच्या भोवती गोल फिरलेली असते. मग ज्यावेळेस तो झाडामध्ये होल करतो त्यावेळेस ती जीभ आपली बाहेर काढतो आणि ती जीभ आजूबाजूला फिरवतो त्या होलमधनं. मग त्याच्या जिभेला जी काय लाळ असते त्या लाळेत त्या तिथल्या अँट्स जे असतात, वाळवी जे असतात त्या चिटकतात आणि त्याला खाण्यासाठी मदत होते. कारण की जेवढं होल करल त्याच्यात जर जीभ मोठी नसती तर समोर मिळणाऱ्या काही थोड्याफार वाळवी त्याला खाता आलं. काय झालं? तिला स्ट्रॉबिलॅन्थस म्हणतात. स्ट्रॉबिलॅन्थस, कारवी. मग कारवीचं वैशिष्ट्य असं आहे की कारवी त्याच्या स्पीसीजनुसार जवळपास 7 ते 12 वर्षातनं एकदा तिला फुलोरा येतो. मग साऊथमध्ये या झाडाला नीलकुंजी असं देखील म्हणतात. मग निळी फुलं असतात म्हणून नीलकुंजी. मग आपल्याकडे असं सलग फ्लावरिंग नाही दिसत त्याचं, पण साऊथमध्ये अक्षरशः डोंगरच्या डोंगर फ्लावरिंगच्या वेळेस निळे झालेले आपल्याला दिसतात. जसं आपल्याकडे काही पठारांवर लाल फुलं येतात, स्मिथियाची असतील, त्यानंतर बॅल्समची आपल्याकडे गुलाबी फुलं असतात, किंवा स्मिथियाची पिवळी फुलं आहेत, बॅल्समची लाल आहेत, ते आपल्याला कसे पठार लाल पिवळे दिसतात. त्याचप्रमाणे नीलकुंजी म्हणजे कारवी ज्यावेळेस फ्लावरिंग येतं त्यावेळेस तिथं साऊथमध्ये निळेचे निळे डोंगर दिसतात. मग कारवी आपल्याकडे जे गौर म्हणजे जो आपला रानगाव आहे, त्यानंतर सांबर, या प्राण्यांचं महत्त्वाचं खाद्य आहे सह्याद्रीमधलं. आता आपल्याला चालताना वाटेवर जी कारवी आहे ती वरनं तिचे शेंडे खाल्लेले दिसतील गाव्यांनी किंवा सांबरांनी, म्हणजे पगमार्क इम्प्रेशन पॅड असं म्हणतात. मग हे पगमार्क इम्प्रेशन पॅड कसं बनवतात? जवळपास ह्या साईजचं जमिनीमध्ये खड्डा खोदला जातो आणि त्या खड्ड्यात आपण जी घरी पीठ चाळण्यासाठी चाळणी वापरतो त्या चाळणीने माती चाळून टाकली जाते, जेणेकरून ती
जागा, तो चौकोन तेवढा भुसभुशीत राहायला हवा. मग जंगलातले मोठे जे प्राणी असतात ते काय करतात, जास्त करून ह्या ज्या मोठा वाटा आहेत त्या वाट्यांवरनंच फिरतात, असं दाट झाडीतनं जात नाहीत. मग हे हे आपल्या जे प्राणी आहेत आपल्या भागातले त्यांच्या नोंदी घेण्यासाठी हे पगमार्क इम्प्रेशन पॅड तयार केलं जातं. मग ह्या पगमार्क इम्प्रेशन पॅड म्हणजे जंगलातला एक थोडक्यात न्यूजपेपर म्हणजे वृत्तपत्र असतं. ज्यावेळेस आमच्या कर्मचाऱ्यांना रोज प्रत्येक बिटातलं, जसं आपल्या शहरामध्ये थोडक्यात असं समजा, शहर म्हणजे एक रेंज असते, की आमच्याकडे रेंज म्हणजे वन परिक्षेत्र. आता आपण ढेबेवाडी वन परिक्षेत्रात आहोत. मग त्या रेंजमध्ये बीट असतात, जसे आपल्याकडे वॉर्ड्स असतात ना, त्याप्रमाणे या रेंजमध्ये बीट असतात. मग त्या प्रत्येक बीटमध्ये एक फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षक आणि त्याचे 2 मदतनीस म्हणजे फॉरेस्ट लेबर्स असतात आणि त्यांना रोज 5 किलोमीटर फिरण्याचं टार्गेट असतं. मग त्यांनी 5 किलोमीटर रोज का फिरायचं, जंगलात कुठलंही अवैधरित्या काम घडू नये किंवा वनवा लागू नये, शिकार होऊ नये, वृक्षतोड होऊ नये, त्यामुळे त्यांनी फिरायचं असतं आणि प्राण्या पक्ष्यांच्या देखील नोंदी घेत फिरायचं असतं. मग हे PIP कसं आपल्याला त्या प्राण्यांच्या नोंदी ठेवण्याचं काम येतं, तर प्राण्यांचे जे ठसे असतात त्यांना आपण पगमार्क म्हणतो आणि जे खुरं असणारे प्राणी आहेत त्यांच्या ठस्यांना आपण हूप मार्क असं म्हणतो. हूप म्हणजे खुरं. तर मग ज्यावेळेस इथनं तो प्राणी जातो त्यावेळेस ही भुसभुशीत माती असल्यामुळे त्याचे तिथं ठसे उमटतात. मग त्या ठस्यावरनं आपल्याला समजतं प्रत्येक प्राण्याचा पायाचा ठसा जो असतो तो वेगळा असतो. 2 प्रजातींचा ठसा कधीही सारखा नसतो. मग त्याच्यावरनं आपल्याला समजतं की कुठल्या प्रजातीचा प्राणी गेला आहे. मग आमचे कर्मचारी फिरताना त्या प्राण्याची नोंद घेतात की कुठला प्राणी गेला आहे. मग आता समजा हे पानेरी बीटमधलं पहिलं जर PIP असेल तर ह्या PIPचं P1 असं नाव दिलेलं असतं आणि त्या ज्या ठिकाणी ते PIP आहे त्या PIPचं एक GPS लोकेशन देखील घेतलेलं असतं. मग ते GPS लोकेशन असेल किंवा PIPचं नाव असेल किंवा त्याच्यावर मिळणाऱ्या नोंदी ह्या आमच्या डिव्हिजन ऑफिसला पाठवल्या जातात आणि त्या डिव्हिजन ऑफिसवरनं पुढं NTCA म्हणजे नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी जी आपली आहे त्याला ती माहिती पोचवली जाते. मग त्याच्या आधारे आपण एक प्राण्यांच्या डिस्ट्रीब्युशनचा मॅप तयार करू शकतो. जर आता ह्या P1वर आपल्याला सारखे बिबट्याचे ठसे मिळत असतील, गव्यांचे ठसे मिळत असतील तर आपल्याला काय समजतं, पानेरी बिटात त्या प्राण्यांची संख्या जास्त आहे. मग इथे एखाद्या प्राण्याचे ठसे मिळत नसतील, समजा चौशिंगा मिळत नसेल, तर आपल्याला काय समजतं की पानेरीमध्ये चौशिंगा सापडत नाही. अशा प्रकारे देखील प्राण्यांची नोंद घेतली जाते. त्यानंतर चतुर म्हणतात, तुम्ही बघितलंय त्याला हेलिकॉप्टर पण मुलं म्हणतात. बारीकसा कीटक असून त्याला पंख असतात आणि तो सतत उडतो, पावसाळ्यात जास्त दिसतात. तर ह्या घोडा देखील म्हणतात. तर ड्रॅगन फ्लाय म्हणजे चतुर आणि डॅमसेल फ्लाय म्हणजे टाचणी. मग आत्ता जी समोर डॅमसेल फ्लाय इथं होती ती क्लिअर विंग्ड फॉरेस्ट ग्लोरी. क्लिअर विंग्ड फॉरेस्ट ग्लोरी. मग क्लिअर विंग्ड का, कारण की तिच्या पंखांवर कसलाही आकार नसतो किंवा तिची पंख पूर्णपणे पारदर्शी असतात किंवा साफ असतात, म्हणून क्लिअर विंग्ड फॉरेस्ट ग्लोरी. ब्राईट्स असतात. मग मादी ज्यावेळेस नर निवडायचा असतो त्यावेळेस ज्या पक्ष्याचे कलर्स ब्राईट दिसतात त्यालाच निवडते. मग तुम्ही बघितलं का लांडोर पुढे मोर नाचत असतो, मोर नाचतो का नाही? मग तो कशासाठी नाचतो, पार्टी करण्यासाठी किंवा वेडा म्हणून किंवा त्याने दारू पिली म्हणून नाचत नसतो, तर त्याला मादीला आपल्या पंखांवरचे किंवा पिसांवरचे कलर्स दाखवायचे असतात. बाबा माझे कलर सगळ्यात जास्त ब्राईट आहे. पण मादी काय करते, ज्याचे कलर्स ब्राईट असते त्यालाच निवडते. मग त्याचप्रमाणे प्राण्यांमध्ये आता गवा असेल, गव्याच्या नराला ताकद आहे जास्त किंवा मोठी शिंग आहेत, मग तो इतर नरासोबत 2 नर कळपाच्या अधिकारासाठी झुंजतात. मग जो गावा जिंकतो त्यालाच त्या माद्या मिळतात. किंवा सांबरांमध्ये नराला शिंग आहेत, सांबर झुंजतात, त्या नराला मग तो कळप मिळतो. त्यानंतर वाघाच्या नराला ताकद आहे, जो ताकदवर वाघ असेल तोच त्या माद्यांसोबत मेटिंग करू शकतो. मग अशा प्रकारे निसर्गात जी पुढची पिढी निर्माण होणारी ती सुदृढ आणि निरोगीच निर्माण होते. त्यामुळे निसर्गाचा हा नियम आहे. म्हणूनच पक्ष्यांच्या नरांना ब्राईट कलर किंवा प्राण्यांच्या नरांना ताकद आणि शिंग दिली. वेब स्पायडर. बरं, त्याचं वैशिष्ट्य कसं आहे घरट्याचं, आपल्या कोळ्यापेक्षा वेगळं दिसतंय का? आपल्या घरातल्या कोळ्यापेक्षा, त्या जाळ्यापेक्षा वेगळं दिसतंय ना? ह्या कोळ्याच्या जाळ्याच्या घरट्यात तो स्पायडर पण तिथं बसलेला आपल्याला दिसतोय.
तर त्याचा एक बारीकसा बोगदा असतो, तो दिसतोय बोगदा समोर, होल दिसतंय जाळ्यामध्ये, त्यामध्ये जो स्पायडर असतो. आणि ज्यावेळेस ह्या समोरच्या जाळ्यात एखादा कीटक फसतो त्यावेळेस त्या हालचालीनुसार त्याला जाणवतं की आपल्या जाळ्यात कोणतरी फसलेला आहे. मग तो बाहेर येतो आणि त्या कीटकाला उचलून परत आत घेऊन जातो. म्हणजे तो काय करतो, घात लावून बसलेला असतो किंवा वेट अँड वॉचची त्याने भूमिका घेतलेली असते. मग निसर्गात असे अनेक प्राणी आहेत. आपल्याकडे जे मलबार पिट वायपर आहे किंवा इंडियन रॉक पायथन आहे, तो असा दबा धरून बसलेला असतो. ज्यावेळेस तिथनं एखादी शिकार जाईल त्यावेळेस ते त्याच्यावर झडप घालून त्याला पकडतात. रामेठा किंवा दातपडी असं म्हणतात. असा आणि एक नेक्टर प्लांट. तर होस्ट प्लांट, एक काम करा तुम्ही, सावली द्या मुलांनी, ज्यांनी कॅप नाही घातलं त्यांनी. हां, या पुढं, तुम्ही पण मुलींनी पुढे या, बस. तर जे होस्ट प्लांट असतं, होस्ट प्लांट म्हणजे ज्या झाडावर फुलपाखरं अंडी घालतात. मग आपलं जे महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्मॉन, त्याचं होस्ट प्लांट कुठलं आहे, जी लिंबूवर्गीय झाड आहेत. मग माकड लिंबू असेल, ईड लिंबू असेल, आपण जे खाद्य खातो ते लिंबू असेल, त्यानंतर मोसंबी असेल किंवा संत्री असेल, ही जी लिंबूवर्गीय म्हणजे लेमन फॅमिलीची झाड आहेत ती त्याचं होस्ट प्लांट आहे. मग प्रत्येक फुलपाखराचं ठरलेलं झाड असतं. म्हणजे कॉमन मॉर्मॉन आहे किंवा आपलं कॉमन रोज आहे, अशा काही फुलपाखरांचं कडीपत्ता होस्ट प्लांट आहे. मग त्या ठराविक झाडावरच ती फुलपाखरं अंडी देतात. मग आता ब्ल्यू मॉर्मॉन ह्या कारवीवर कधीच अंडी देणार नाही, हे लेमन फॅमिलीचे त्याच्यावर अंडी देणार. मग अंडी दिल्यानंतर त्या काही कालावधीनंतर त्या अंड्यातनं बारीक आळी बाहेर पडते, त्याला आपण कॅटरपिलर किंवा सुरवंट म्हणतो. मग ती आळी काय करते, झाडांची पानं खायला सुरू करते. आता ही झाडांची पानं कशी मधनं खाल्लेली असतात, आपोआप नसती झालेली, ती फुलपाखरांची किंवा मॉथच्या कॅटरपिलरने खाल्लेली असतात. मग ती पानं खाऊन खाऊन ती आळी मोठी होते. मोठी झाल्यानंतर काही दिवसांनी ते आपल्याला आपल्याच तोंडातनं निघणाऱ्या चिकट स्रावात झाडाच्या पानाला उलटी लटकून घेते आणि त्यातनं मग कोशात रूपांतर होतं आणि कोशातनं बाहेर फुलपाखरू येतं. त्याला आतमध्ये त्या कॅटरपिलरला पंख डेव्हलप होतात आणि मग फुलपाखरू बाहेर पडतं. असं फुलपाखरांचं जीवनचक्र अविरतपणे सुरू असतं. मग त्याचप्रमाणे मॉथचं देखील जीवनचक्र असतं. मग आपल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जगातला आकाराने सर्वात मोठा मॉथ ॲटलास मॉथ, ॲटलासचा पतंग, ॲटलास मॉथ, ATLAS, ॲटलास मॉथ, MOTH, ॲटलासचा पतंग, तो देखील आपल्याकडे सापडतो. जवळपास साधारणपणे ह्या बोटापासून इथपर्यंत एवढा मोठा तो पतंग असतो, ॲटलासचा मॉथ किंवा ॲटलासचा पतंग. पॅगोडा अँट, पॅगोडा मुंगीचं घरटं आहे ते समोर जे दिसतंय ते. मग पॅगोडा मुंगी झाडांची पानं आणि माती ह्याच्यापासून ते घरटं बनवते. मग ते घरटं आपल्याला नाजूक जरी दिसत असलं तरी फार टणक असतं. तिथं जाऊन आपण त्याच्यावर बोट आपटलं तर टकटक आवाज येतो. मग आपल्याकडे एक रुफस वुडपेकर आहे, तांबूस सुतार पक्षी, रुफस वुडपेकर. तर तो रुफस वुडपेकर ह्या मुंग्यांना खातो देखील आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ह्याच मुंग्यांच्या घरट्यात पिल्लं देखील देतो. म्हणजे त्या मुंग्यांचं घरटंच तो रुफस वुडपेकर आपलं घरटं म्हणून वापरतो. मग तरी त्या मुंग्या त्या पिल्लांना काही करत नाही. मग हे कशाचं उदाहरण आहे, सहजीवनाचं. आपल्या माणूस आपण इतका बुद्धी दिल्यामुळे इतका जास्त वर झालेला आहे की 2 भावांमध्ये छोट्याशा फुटाच्या जमिनीसाठी भांडणं असतं. प्राण्यांमध्ये बिलकुल तसं नसतं. प्राणी जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं सहजीवन जगतात. मग आपल्याला त्याच्यावरनं शिकायला मिळतं की भांडणं करणं व्यर्थ असतं किंवा भांडणं न करता देखील अनेक प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होऊ शकतात. मग हे पॅगोडा अँटचं नेस्ट आहे. माती आणि ते सांगतो सर मी प्रत्येक गोष्ट सांगणार. ते माती व्ह्यूवर म्हणजे कोण, शिवणारे. मग त्या अँट काय करतात, झाडांची जी पानं आहेत ते आपल्या चिकट स्रावापासून शिवून एक आपलं घरटं तयार करतात. मग ते विवर अँटचं देखील आपल्याला दिसू शकेल. 2 झाडांच्या फांद्यांमध्ये वरच्या टॉपच्या हे समोरच्या ज्यातनं आपल्याला आकाश दिसतंय. तर तो गॅप काय आहे, तर तो गॅप क्राऊन शायनेस असल्यामुळे, क्राऊन शायनेस
लिहून घ्या, क्राऊन, CROWN, SHYNESS, क्राऊन शायनेस. मग ह्या क्राऊन शायनेसमुळं काय होतं, झाडं एकमेकांच्या फांद्यांमध्ये फांद्या पूर्णपणे गुंतवायचं टाळतात. जर हा क्राऊन शायनेस नसता तर आता हे झाड किती वर्षांचं असेल, एक 10, 15, 20 किंवा 30 वर्षांचं. ते पण झाड तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठं असेल. मग आत्तापर्यंत त्या फांद्या एकमेकांना टच झाल्या पाहिजे होत्या का नव्हत्या, किंवा आत्तापर्यंत त्या पूर्णपणे एकमेकांमध्ये मिक्स झाल्या पाहिजे होत्या ना. पण त्या का नाही झाल्या, कारण की क्राऊन शायनेसमुळे. मग क्राऊन शायनेसमध्ये झाडं एकमेकांच्या फांद्यात पूर्णपणे फांद्या घालायचे टाळतात. मग त्याच्यामुळे निसर्गाचा फायदा कसा होतो, तो गॅप राहिल्यामुळे सूर्यकिरणं खाली जमिनीवर तळावर पडतात. त्यामुळे खालची जी काही खुरटी वनस्पतीत किंवा झुडपं आहेत त्यांचं पोषण होतं. जर हा क्राऊन शायनेस नसता तर वरती पूर्णपणे गच्च जाळी झाली असती. जसं आपण सफर करताना वरती गवत कसं टाकतो पूर्ण गच्च, तसं हे सगळं वरनं भरलं असतं आणि दिवसा देखील आपल्याला इथं अंधारच दिसला असता, उजेड खाली आला नसता. मग त्या क्राऊन शायनेसचा अशा प्रकारे निसर्गाला फायदा होतो. हा दिसतोय, हा टाकल्यावर सेल टाकल्यानंतर इथं झाडावर फिट केल्यानंतर फोटो किंवा व्हिडिओ किंवा बोथ ह्या ज्या मोडवर सेट करू त्याप्रमाणे तो फोटो किंवा व्हिडिओ किंवा दोन्ही देखील काढत असतो. मग ह्याच्यात PIR, पॅसिव्ह इन्फ्रारेड सेन्सर असतं, पॅसिव्ह इन्फ्रारेड सेन्सर. मग ते सेन्सर काय करतं, मोशन डिटेक्ट करतं. त्याच्यासमोरनं ते मोशन डिटेक्ट करणारं सेन्सर असल्यामुळे त्याच्यासमोर काही जरी हालचाल झाली, त्याचं जो काही क्षेत्र आहे, जो काही त्याचं जितक्या मीटरपर्यंत त्याची ती क्षमता असेल त्या भागात हालचाल झाली की ते फोटो व्हिडिओ काढायला सुरू करतं. मग छोट्यातला छोटा उंदीर असेल किंवा मोठ्यातला मोठा रानगावा असेल, त्याच्यासमोरनं काही जरी गेलं तरी त्याचे फोटो काढतात. अण्णा इथनं समोरनं असे फोटो घ्या कुठनं. तर मग ह्याचा उपयोग आपल्याला कसा होतो, प्राण्यांच्या हालचाली कैद करण्यासाठी. मग प्राण्यांना कुठलाही व्यत्यय न आणता त्यांच्या हालचालींमध्ये किंवा त्यांना पुढनं घ्या की झाडं येणार म्हणजे थोडंसं उभं राहून वरती इकडे या बाजूला, इकडे या पुढे अजून. जास्त करून आपल्याला ह्या सडेपठारांवरच सापडतं, कारण की त्याला हा आदिवास महत्त्वाचा आहे. मग त्याला इथल्या स्थानिक भाषेत माळसडा असं देखील म्हणतात. माळसडा थोडासा वर करून घ्या फोटो, असं थोडं इकडे या, हां वर करून घ्या. मग त्याला माळसडा पण म्हणतात. मग त्याच्यासाठी हा दिवस गरजेचा आहे. मग त्याची संख्या आपल्या कोयनेत फार कमी आहे. जे आपले मग जे पठाराचे भाग आहेत, पाटण रेंज असेल किंवा आपली देबेवाडी रेंज असेल किंवा आपली चांदोली रेंज असेल, जिथं सडेपठारं किंवा गवताळ कुरणं जास्त आहेत, तिथं तो आपल्याला माळसडा म्हणजेच चौशिंगा आढळून येतो. मग अनेक वेळेस काय केलं जातं, त्या चौशिंग्याला बघितलं तर त्याला अनेक वेळेस लोक भेकर म्हणजे बार्किंग डिअर म्हणून समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण तो बार्किंग डिअरपेक्षा थोडासा सडपातळ असतो आणि त्याच्या डोक्यावर मागे 2 मोठी आणि पुढे 2 लहान अशी 4 शिंगा असतात. मग ते जगातलं एकमेव 4 शिंगा असणारं हरणाची प्रजाती आहे. समजलं तुम्हाला सगळ्यांना? चला आपण माध्यमिक विद्यालय बेर्डे हवेली या विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभाग सातारा, सह्याद्री विभाग प्रकल्प या दोन्ही विभागांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि अशाच तऱ्हेनं भविष्यातही विद्यार्थ्यांना वनामध्ये आणून वनाचं महत्त्व आणि त्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण होईल अशी शिबिरं आयोजित करावीत अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.